तर गाईज आता आपण बनवणार आहे अळूवडी आणि बेकिंग तांदळाचं पीठ बेकिंग नाही, तांदळाचं पीठ. हॅलो गाईज, वेलकम द बॅक वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आज स्वामी प्रकट दिन आणि मी स्वतः माझ्या हाताने स्वामींसाठी नैवेद्य केला होता. तो पण आपण पुढे बघणार आहोत. पण त्याआधी आज मम्मीनी पापड केले होते. आता लोक रोमॅन्टिक डेटवरती जातात आणि त्याला कपल गोल्स असं म्हणतात. पण इथे आमच्या घरी माझी मम्मी पापड टाकते आणि डॅडी तो एक एक पापड मोजत आहेत. हे आहेत आमच्याकडचे कपल गोल्स. आता ह्यांचे कपल गोल्स बघून झाल्यावर मी माझा गोल पूर्ण करायला पूर्णाची तयारी केली आणि नंतर अळूवडी. आता आपण बनवणार आहे अळूवडी. आपण आणि मम्मी मला हेल्प करणार आहे. सो लेट्स गो. अळूची पानं, बेसन, मीठ, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर, आगळ, धना, जिरा, हळद आणि तांदळाचं पीठ. ओके. नंतर आपण या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला मस्त मिक्स करायचं, त्याची पेस्ट करायची आणि पानाला लावून टाकायची. आजपर्यंत फक्त मी मम्मीला अळूवडी करताना बघत आली होती, पण म्हटलं आज आपल्याच हाताची खाज वाढवूया. असं म्हणत मी सगळ्या वड्यांना मस्तपैकी स्टीम करत ठेवलं. ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं स्टीम झाल्या आणि मी कट करून घेतलं मस्त आणि नंतर डीप फ्राय आणि अळूची वडी तयार. नंतर नेक्स्ट स्टेप वॉज टू मेक पुरणपोळी. आणि मी पुरणपोळी जशी तयार टाकली, मला वाटलं आता मी व्हिडिओ करते तर पुरणपोळी फुगणार नाही. पण टू माय सरप्राईज पुरणपोळी मस्त अशी फुगली. त्याच्यानंतर मी बाकीच्या पण पुरणपोळ्या काढून घेतल्या आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता तर मी त्याची तयारी करायला गेली. नैवेद्य दाखवायच्या आधी पाटावरती भरीव असा चौकोन काढायचा आहे पाण्याने आणि त्याच्यानंतर त्यावरती नैवेद्य दाखवतात. तसं मला माझ्या आजीने सांगितलं होतं, तसं मी केलं आणि नैवेद्य दाखवला. आणि नंतर आम्हाला मठात जायचं होतं. सो आम्ही स्वामींच्या मठात गेलो, मस्त दर्शन केलं आणि आजचा दिवस संपला. सो येस गाईज, तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.